आई नरेशसाठी बनवते झणझणीत असा सुकटीचा कालवण। तर याची रेसिपी अशी आहे, थोडीशी जवळा कढईमध्ये भाजून घेतला, त्यानंतर पाण्यामध्ये सोक करून ठेवला आणि 2 कांदे चिरून तेलामध्ये फ्राय करायला टाकले आणि व्यवस्थित असे फ्राय झाल्यावर व्यवस्थित असे ब्राऊन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मालवणी मसाला 2 चमचे आणि 1 चमचा धना पावडर, अर्धी चम्मच हळद असं टाकून टोमॅटो आणि शेंग आणि बटाटा टाकला। याच्यामध्ये वांगं पण टाकू शकतो, पण नरेशला आवडत नाही म्हणून नाही टाकलेला। आणि याच्यामध्ये व्यवस्थित असं फ्राय झाल्याच्या नंतर त्याला झाकण ठेवून दिला आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं सुकट पिळून अशी ती टाकली आणि वाफ द्यायला 10 मिनिटं सोडून त्याच्यामध्ये वाटण टाकला। वाटण हा ओल्या खोबऱ्याचा आणि लसणीचा असतो। तर तो वाटण टाकला आणि नंतर मग पाणी टाकलं। पाणी किती पातळ घट्ट हे आपल्यावर आहे, अशाप्रमाणे टाकलं आणि त्यानंतर मग चवीपुरता मीठ टाकून याच्यामध्ये कोकम पण घालू शकतो, पण कोकम आईने घातले नव्हते कारण की आईचे थोडे मेडिसिनचं चालू आहे, त्याच्यामुळे कोकम घातला नव्हता। आणि छान अशी बटाटा आणि शेंग शिजली की ही सुकटीचं कालवण रेडी आहे आणि छान अशी बनते। करून पहा तुम्ही पण। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय।